म्हणजे एक स्वप्न होतं याचं लहानपणापासून स्टारबक्समध्ये यायचा आणि तो स्वप्न पूर्ण झालेलं आहे. एकदा टाळ्या होऊ दे, टाळ्या होऊ दे. किती झाले? फक्त येतात, चालतात आणि झोपतात. आरतीला कोण कोण असतं बघता का बाई? तुम्ही पालखीला येत असाल तर कधी लाचा झेंडा घेऊ नका, खूप बेकार हालत होते. जेव्हा टाईम आहे का? किती वाजले? 4:30 झाले. आणि झोपून उठला किती वाजता? 4:30ला. आणि बराचसा मोठा टेबल आहे आणि अख्ख्या टेबलवर पुरलेला तो डोसा. अजिंदर 2 शब्द उद्या सांगितलंय पेट्रोल आपले फुल करायला. बघूया शिर्डीपर्यंत पोहोचायला आपल्याला किती पेट्रोल लागणार आहे. पण आज शेअरिंग करतोय पूर्ण जेवण. आगसनचे पूर्ण बंधू लोक आहेत आणि आजचा स्पेशल डिश तुषारदादाकडून. तो कसा होता आजचा अनुभव तुमचा? खूप छान होता. आणि आल्याच्यानंतर आमची पालखी तुम्हाला कशी वाटली? तर चला साईराम, झाले सकाळ. मी पण निघालो आणि आल्या आल्या कुठे आलं? आपल्या ऑरेंज आर्मीला पेट्रोल भरायला. आणि मस्तपैकी भाईला सांगितलं. भाई नाव काय तुझं? हमजा. हमजा भाईला सांगितलंय पेट्रोल आपले फुल करायला. बघूया शिर्डीपर्यंत पोहोचायला आपल्याला किती पेट्रोल लागणार आहे. लास्ट टाइम लागलेले काहीतरी 2600-2700 रुपये. आता यावेळी पण बघू. पेट्रोलचा भाव वाढला एका वर्षात. तर करूया. फुल झाली आपली 713 रुपयामध्ये स्कूटी फुल झाली आपली ऑरेंज आर्मी. तर चला आता. आणि इकडून मी पाण्याची बॉटल थोडा घेतलेले आहेत. जर आपले जे पण पदयात्री असतील त्यांच्यासाठी देण्यासाठी. हे बघा पाण्याची बॉटल पण तुम्ही पाहू शकता या साईडला आहे. आणि मी आता इथं बिल पे करतो आणि इकडून निघतो डायरेक्ट. मध्ये जर कोण भेटलं तर ठीक आहे, नाहीतर आपण डायरेक्ट नाश्त्याच्या हॉल्टवर जाऊया. वाजलेले आहेत 8:45. तर चला. आणि हो, सुरुवात झालेली आहे मस्तपैकी. साईराम. तर चला आता आपण पोचलो आपल्या नाश्त्याच्या ठिकाणी. आणि हो, नाश्त्याच्या ठिकाणी सर्वात पहिला तर मी तुम्हाला दाखवतो साईबाबांची मूर्ती. आणि हा जो प्लेस आहे, ठिकाण आहे, आपले मुलुंडचे कार्यसम्राट आमदार सरदार स्वर्गीय तारासिंग खरोखर एक मोठे व्यक्तिमत्व होते, पण ते आता आपल्यामध्ये नाही आहेत. पण त्यांनी जे करून ठेवलं ना पदयात्री लोकांसाठी, खरोखर आम्ही वर्षानुवर्ष इथे येतो. काही वर्ष अगोदर आमचा इथं जेवणाचा स्टॉल होता, आपला हॉल्ट होता. पण आता आम्ही तो नाश्त्याचा केला आणि जेवणाचा पुढं गेलेला आहे. तर आत्ता तर तुम्ही बघितलं सकाळी सकाळी की आपण 2000 इडल्या कशा काय बनवल्यात. आणि इथं इडल्या वाटपचा कार्यक्रम चालू आहे. दादा आहे तिथं. इथं आपली चटणी आणि इडली. आणि रोशन किती झाल्या? काही नाही. भाई नमस्कार. नमस्कार. सदाची मम्मी बघत असेल काय? ओम साईराम बोला. अरे ढोलकी. चला आता पाहूया कोण कोण किती किती टोचलेत. समाजन सायदाने हातबीत पुसून घेतलेत आल्यात. सायदा किती? तुझ्या अंगाला शोभा नाही 4 इडल्या? नक्की. विशाल किती घाले ना? 4 आहेत ना? नक्की तुम्ही 4. आणि मी जर एक चांगले माणसाला भेट देणार आहे. तू हसतो काय? तुझ्याकडे नाही येते मी. ब्रह्मालाच भेट देतोय मी. बाय किती झाले? हा नाही, मागच्या वर्षी होता तू मग? नाही, मागच्या वर्षी वसूल करायला मागच्या वर्षीचा वसूल करायला आला. आणि बरेचसे लोकांचे फोटो व्हिडिओ कमेंट्स वगैरे व्हायरल करत असणारा मुलगा पण आमच्या सोबत आहे. आता काय बोलणार. हाय, यावर्षी मला पहिल्यांदा अचानक दिसला. तो एवढा वर्ष दिसला नाही आणि मी खूप सरप्राईज झालो त्याला बघायला. मी तुम्हाला दाखवतो. आमच्या ग्रुपचा ॲडमिन पण येतो. हे बघा, याला बघू शकता तुम्ही. वैभव पाटील. आता 8 दिवस आम्ही त्याची थोडासा रोस्टिंग करू त्याला. बरेचसे नाही बंटी, बरेचसे पोरांची, खास करून तो अक्षय मला कालपासून थंड दिसतोय. का माहित काय झालं? मूलव्यात नाही उठणार तुझा? हा, कालपासून एकदम थंड. म्हणजे काही कोणाला बोलत नाही, काय नाही. रात्री पण आला आणि डायरेक्ट झोपला. मालिश काय केली काय त्यांनी, इंजन ऑइल काय लावलं ते त्यालाच माहिती. आणि झोपलाय तो. कुठला केस्ट्रोल. अक्षय किती? अजून 7 दिवस बाकी आहेत नाही आहे. चला बघूया आतमध्ये कोण आहे की गपचूप पाहतो. आणि बरीचशी मंडळी आहे तिथं. आहे बघा, नाश्ता झाल्यानंतर इथं आरामचा कार्यक्रम चालू आहे. इकडं पहिला वर्ष आलेली पण पोरं आहेत. काय बोलतोय भीम? मजे में चला ना. इधर तक 14 किलोमीटर घातलेला आहे नाश्त्याचा जो हॉल्ट आहे. 14 किलोमीटरचा नाश्ता केल्यानंतर हे बघा इथं पब्लिक
झोपलेली आहे पूर्ण. गमछा वाटप होतोय. सेवेकरी लोक जेवढी पण असतात, गमछा एक आधार असतो सावलीत बसण्यासाठी, उन्हात चालतो तेव्हा डोक्यावर घेण्यासाठी. तोच गमछा आम्ही काल दिला नाही आहे, आजच देतोय. कारण की काल काही बरेचशी अशी लोक जे रिटर्न गेली आहेत, फक्त सोबत आलेली होती, सो त्यांच्यासाठी आम्ही गमछा देतो. आणि प्रत्येकाचे ID क्रमांक घेतोय, ID क्रमांक घेतोय आणि गमछे इकडे वाटप करतो. काय ते पण तिथं ठेवली बॅगच्या इथं. आणि हे सर्व इथं राशनच्या लाईनमध्ये थांबलेले आहेत. साईराम साईराम साईराम. आता दुपारच्या हॉल्टवर पोचलो आहे आणि भेटल्या इथं बघा प्रगतीश दादा पण आहे इथं. आणि तिथं आमचे सेवेकरी बसलेले आहेत. आणि सर्वात पहिला पोचलो आहे तर आल्या आल्याची तयारी असते जेवणाची, पदयात्रेची. फक्त येतात, चालतात आणि झोपतात. आरतीला कोण कोण असतं बघता का पहिला? हां, मला जेवण, मला टाईम आहे. गुलाबजामुन नाही भाई, एकट्याला एकच. आणि इथं मी जरा पवनला शोधते. पवन कुठं? पवन 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 तू पापड करायला पोतोय? अरे नाही, जे पापड कोण खाल्यावर बोलल काय दा मागे पापड चार मालकरी असलं तर फायदा घेतो. 4 ॲडमिन साहेब बरे आहेत ना? भेट होईल नक्की ना? हो, जेव बघा लागतं ना रे पोरा जेवतान का नाही. आता तुमच्या घरांची व्हिडिओ बघतील का आमचा पोऱ्या जेवते का नाही, त्या बी बघायला पाहिजे नाही गे. बंटी लक्ष दे पोरे आपले. तर चला जेवायला आज काय काय बघूया. हे दादा झालंय जेवण गेलंय. बघ पापड काय, इथं तर गुलाबजामुन दिसतोय दादांकडे. तुम्ही एवढा हलका का घेतले मामा पापड? पापड नंतर चटणी, टोमॅटो चटणी ना, आणि सांबर चटणी आहे. विनोद दा बघ. अरे हो साईराम. थोडं भाजी कसली मिक्स भाजी आहे. डाल आहे. याला जरा बॅगी उचलायला द्या. साईराम भात नाही उडणार माझ्या, तर उडू दे. आणि आपले सर्व सेवेकरी आहेत तिथं. वांगणकर साहेब नमस्कार. पल्ली जमते ना ते गाडी मागू? नको ना? हो वायले साहेब झोपेनच के. चला साईराम बिंदास सर्व इथं आहेत. आणि या साईडला जेवतात ते पोरं. आपली आगसन गावातला ग्रुप आहे यांचा, जो मला सकाळी भेट दिली, पण मी त्यांची भेटणार आहे. नवीन प्रोडक्ट झालं लॉन्च यावर्षी. हे याला जमल ना चालायला? जमेल ना? साईराम चालत आला म्हणजे बाबा कशी त्यांच्याद्वारे आपल्याला चालत कशी बोलतील, असे खूप सारे असतात जे अंगाने जरी हेल्थी असतात तरी असते पायाला फोड जरी आले तरी ती लोक पोरं आपली चालत असतात. मलमपट्टी करतात, कोणाला चालायला म्हणजे खूप सारे त्रास होतात, पण त्याच्यानंतर चालतात लोक. तर चला आता मी पण जरा थोडासा जेवतो आणि नंतर येतो तुमच्याशी भेटायला. कारण की संध्याकाळी एक हॉल्टवर जाणार आहे आणि त्या हॉल्टवरती एक मोठा हॉल्ट असतो. रात्रीचा जो हॉल्ट असतो ना त्याच्यापेक्षा मोठा एक हॉल्ट असतो. मी तुम्हाला संध्याकाळी दाखवेनच. तिथे सर्व पोरं थांबतात. साईराम. झोप झालेली आहे आणि वाजलेले आहेत 4:30. निघतोय आपण 12 किलोमीटरचा प्रवास असणार आहे आपला. आता शहापूरला एक स्टे असणार आहे, रात्रीचा हॉल्ट असणार आहे. पण त्याच्या पहिलं आजचा मी तुम्हाला दाखवतो का आज आमच्या पालखीत टोटली पोरं किती आहेत आणि कोण कोण पोरं आहेत. तर मी आता रनिंगला निघणार आहे आणि जेवढी मला पोरं कव्हर करता येतील मी तुम्हाला दाखवणार एकूण एक पोरं. कारण की काल तर गावातले सर्व लोकांना मी दाखवलं आहे. तसंच आज जेवढी पण पालखीतली पोरं आहे, पहिल्या झेंड्यापासून ते लास्टच्या झेंड्याच्या मध्ये जेवढी पोरं असतात तेवढे सर्व पोरांना मी दाखवणार आहे. सो चला माझ्यासोबत तुम्ही पण साईरामाचा गाणे लावून. आणि त्या भेटीला आपण आता चाललो आपल्या जेवढे पण मित्रगण आहेत, पदयात्री आहेत, त्यांच्या भेटीला. साईराम तुम्ही असंच कंटिन्यू राहत. आपण निघतो इकडून माझ्या स्कूटीवरून. चला चला शिर्डीला जाऊया, चला चला शिर्डीला जाऊया.
डोळे भरूनी बाबांना पाहूया. चला चला शिर्डीला जाऊया, डोळे भरूनी बाबांना पाहूया. चला चला शिर्डीला जाऊया, डोळे भरूनी साईला पाहूया. चला 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 शिर्डीला जाऊया, साई चरणी लीन होऊया. हो चला 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 शिर्डीला जाऊया, साई चरणी लीन होऊया. भल्या पहाटे काकड आरती, काकड आरती करीतो साईनाथ देवा, करीतो साईनाथ देवा. चिन्मय रूप दाखवी घेऊन बालक लघु सेवा, चिन्मय रूप दाखवी घेऊन बालक लघु सेवा. काम क्रोध मद मत्सर आठुणी काकडा केला, आठुणी काकडा केला. वैराग्याचे तूप घालून मी तो बिसडीला. भल्या पहाटे काकड आरती, झाल्या मंगल स्नानावरती. भक्त ही करती अर्चन देती, हो बाबा दर्शन भक्तांना जवळ घेती आपुल्या. हो चला 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 शिर्डीला जाऊया, साई चरणी लीन होऊया. मशीद माये आपल्या भक्तांच्या हृदयात ठाये. भोळी भाबडी मशीद माये आपल्या भक्तांच्या हृदयात ठाये. शिवशंभो जशी अग्नी कुंडातून हो चरा, श्वास उदीचे ठाया. हो चला 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 शिर्डीला जाऊया, साईराम साईराम साईराम. भाकरवड्या, लास्टचा झेंडा आमचा भाकरवड्या खातोय. साईराम काय लगेच वॉशरूमला साईराम आज खूप दमलेलो आहे आम्ही. दमलेले. आणि हे बघा अशीच हा पूर्ण आमचा मी तुम्हाला जो दाखवलाय की एवढी लोक पालखीत आहेत आम्ही सर्व. आणि दररोजची मी दुपार किंवा सकाळी किंवा संध्याकाळी एक टाईम मी पूर्ण पालखी दाखवणार आहे, जेणेकरून मला पालखीतला प्रत्येक मुलगा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या फॅमिलीपर्यंत दिसेलच. कारण की सर्व लोक आतुरताने आमचे व्हिडिओ बघत असतात. गावातले लोक तर खूप सपोर्टिव्ह असतात मला. आणि इकडे गँग पण आहे मागे. आता आम्ही जाणार इकडचा जो हॉल्ट आहे. आणि हो ही जी व्हिडिओ असणार आहे अशी म्हणजे दररोज मी काढणार आहे. कारण की काय होतं पूर्ण दिवसातून मला सर्वांना घेता येत नाही. जर मी सर्वांना घेतला, पूर्ण ग्रुपला घेतला तर व्हिडिओ खूप मोठी होईल. म्हणून मी काय करतो, मागच्या वर्षी पण केला, दररोज एक ग्रुपशी भेट घेतो, त्यांच्याशी बोलतो सर्वांशी. तसंच आज पण संध्याकाळी बरेचसे एखाद्या ग्रुपला भेटणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे, बघू कसं काय. आणि आता जरा जातो मी थोडासा काहीतरी चहा वगैरेचा पण वेळ झालेला आहे. कोणतरी असतील बसलेले असे माझे मित्रगण जे माझ्याकडून पैसे नाही घेत, मस्त मला चहा बी पाजतात. आधी हे लोक घुसले. तुम्ही पालखीला येत असाल तर कधी लाचा झेंडा घेऊ नका, खूप बेकार हालत होते. किती वाजता निघणार साईराम आताच निघालो. किती चाललंय किती? 5 किलोमीटर चाललोय. 20 किलोमीटर. अरे भाई लोक बघता. जस्ट जेवले ना आता निघले तुम्ही? जस्ट जेवलो. जेवायचा टाइम आहे का? किती वाजले? 4:30 झालेत. आणि झोपून उठला किती वाजता? 4:30ला. खोटा, सरळ खोटा. आणि 20 किलोमीटर चालला तू? 20 म्हणजे 20 सगळा म्हणजे सकाळपासून होते 2 उत्तर हाय. हा लेझी. मी काय म्हणतो चहा पी पण असे व्हिडिओ दाखव. चहा घे. चहा का? चला इथं आहेत बसलेले आपली पदयात्री. आणि या साईडला आहेत पदयात्री बसलेले जुने. हे बघा जुने. यांचा एक ग्रुप होता. त्या ग्रुपचा नाव होता लादेन ग्रुप. मला आता आठवतंय बरोबर ना?
हा हे यांची माणसं होती बरीचशी खूप मोठा होता लादेन ग्रुपचे. आमचा नवीन आहे आता 2 वर्षापूर्वीचा 2-3 वर्षापूर्वीचा ग्रुप आहे म्हणजे चालणारा जुनाच आहे. हा ग्रुप फाटलं आता 3 वर्षाचा आहे. निर्माण झाले 3 वर्षांत. तो ग्रुपचं नाव आहे सोडा ग्रुप. सोडा ग्रुप आम्ही म्हणजे थोड्या वेळ गँग गेली पुढे छायवाला राहिले माझं. तर चला ॲक्च्युली जस्ट निघालेलो आणि वेळ पण झालेली. तर अक्षय बसलेला मला अक्षयचं काय समजत नाही. दुसरा दिवस झाला आज गपगप येतो तो नुसतं डोळ्यात सुरमा बसतो. नुसता नाही खरोखर ज्या गावातली किंवा जी लोक ओळखतात ना अक्षयला, अक्षय बरंच चांगला मुलगा आहे पण त्याला कोण काय बोलला तर के रे इकडे काय बोललास काहीतरी कानमंत्री दिलं भाई काय बोलला भाई. ती जडीबुटी आहे तुमच्या बी कानात नाही हो. ती जडीबुटी अक्षयची होती पण त्या अक्षयची जडीबुटी ते आमच्यापर्यंत राहते बस आणि ती जडीबुटी आम्हाला नंतर मागायला पडेल. असं बी होऊ शकतं रात्रीचा. असं पण होऊ शकतं. जाऊ दे आम्ही नाही करते जडीबुटी. तर चला तुम्ही बरेचशी लोक बोलत होती की तू मागच्या वर्षीचा युगांडाचा राजकुमार कुठे. तर ब्रदर आपला आलेला आहे इथं आणि सचिन भाई आपला खूप जुना मित्र यार आहे. मी त्याला मित्र मॅक आणि ब्लॉग्स हे सर्व एव्हा का सोडा ग्रुपमधला आपण सबस्क्राईब आहे. करा. सोडा ग्रुपमधला पण आपण एक मेंबर आहे. आपण आहे ना नाहीतर हे वर्ष होतं फक्त राहिला तो अब्दू राहिला आणि यांचा तो प्रथमेश यांचा लाडका होई त्यांनी धोकेबाज प्रथमेश. बा लक्षात ठेव तू जर बघत असशील ना मी बोलत नाही ऑफलाईन बोलेन तुला आता काही. तर चला चहा पिऊन घेऊया पहिला. तर चला जसं मी तुम्हाला सांगितलेलं का आमचे या दिवसाचे 2 हॉल्ट असतात. एक रात्रीचा हॉल्ट असतो जो रात्री आम्ही कुंडाजीत झोपतो पण त्याच्या पहिला आमच्याकडे एक हॉल्ट असतो जिथं आमची 70% पालखीतली पोरं तिकडं त्या हॉल्टला येतात खास खाण्यासाठी. म्हणजे सर्वच येतात. मागे स्टारबक्स आहे त्या साईडला बघा आणि समोर माझे मॅकडॉल. तर मी तुम्हाला दाखवतो सर्व इकडे आमची ग्रुपमध्ये पण मेंबर इथं बसलेले आहेत. हे बघा इथं आहेत आणि ऑब्वियसली इकडे आल्यानंतर मॅकडॉलमधले सर्व काय गोष्टी मागवलेल्या आहेत. मॅकडॉल आणि इथं या साईडला पण बसलेले आहेत वैष्णव, विक्की, नितीन, सर्वेश, सरू एकदा खाऊन दाखव रे. अरे बर्गर नाही या चांगला लगे बर्गर खायला चालला. आणि तुम्हाला माहिती आहे जसं आपल्या घरात किंवा आपण हॉटेलला गेल्यानंतर त्याचा मोठाचा टेबल असतो ना इथं काही मुलांनी ते पण लावले. तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा इथे झोर घेतले फक्त पेपर मसाला डोसा आलेला आहे आणि बराचसा मोठा टेबल आहे आणि अख्ख्या टेबलवर पुरलेला आहे तो डोसा. शाही थाली जशी की घेतली शाही थाली असं बिलाकल्यान समजे बघ. आमचे साईसेवक आमचे मंडळाचे उपाध्यक्ष पण इथे आहेत आणि आमचे ओल्ड मेमरी म्हणजे जुने एकदम खजिनदार का. अरे वा छान खजिनदार 2 शब्द उद्या गाठाव खाता घेतो. आणि आमचा अजून एक तुम्हाला मी सांगितलं ना जसं सर्व ग्रुप आहेत आमचे ते सर्व इकडे बसलेले असतात. कॉफी बघा कॉफी पिते योगेशची आमच्या इथं चायनीजची गाडी आहे ती खरोखर खूप फेमस आहे. त्याची एक्युरा ही चायनीज असं नावाने कोण ओळखत नाही. सर्व बोलतात योगेशच्या चायनीजच्या गाडीवरती चायनीज खायला जायचा. खरोखर खूप भारी असतं आणि आज नॉनव्हेज खूप भारी असतं. मी नाव नाही घेऊ शकत आज काय आम्ही या पदयात्रा करतोय. कॉफी कशी आहे मस्त. आणि मी आता स्टारबक्सचं प्रमोशन नाही करणार पण आमची बरीचशी मेंबर आतमध्ये जे अगस्टनची सर्व बसलेले त्या साईडला पाहू शकता. हाय आणि पूर्ण पालखी अजून पोरं येणार आहेत. तुम्ही विचार करा एवढी पोरं इथे येऊन बस. सुने काय बघते काय बोलशील. सुने फर्स्ट टाईम आहे ना तुझा पालखीला. दातिरीतून फर्स्ट टाईम आहे. मग कसं वाटलं तुला. याच्या अगोदर का कुठल्या पालखीतून आलाय. तिसगावच्या ती निघाली ना आय थिंक 2 दिवसा अगोदर. एक स्टॉप पुढे का मग जा ना त्यांच्याजवळ पहिला धावतचा. तर चला मी जरा आगासांचे मेंबर आहे त्यांना पण दाखवतो तुम्हाला थोडासा. या साईडला आहे ते बघा. इथं आम्ही जशी गरीब लोक असतो तशी इथे श्रीमंत लोक पण असतात आमच्या पालखीत. हे बघा रोहित आहे इथं. कुठेही जाऊ दे कुठे इथं सर्व स्टार बघा. हे बघा बैलगाड्या शर्यतवाली इकडं बसलेली आहेत आणि महेश आहे इथं. काय बोलतं वाहिले कोणी महेश निघे
काय सांगितलं व्हिजिट देतो याच्यामध्ये स्टारबक्स मध्ये, म्हणजे ड्रीम कम ट्रू. म्हणजे एक स्वप्न होतं याचं लहानपणापासून स्टारबक्स मध्ये यायचा आणि तो स्वप्न पूर्ण झालेला आहे. एकदा टाळ्या होऊ दे. शाबाश शाबाश शाबाश. महेशचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. जो होता मनात तोच आणलाय समोर. तर इकडं येते आणि इथे कप्स वगैरे पण असतात खूप सारे. जिकडं काहीतरी हेडपाटगिरी केलेलं असतं आणि पैसे पण असू द्या. आपल्या रतन टाटाचा प्रोडक्ट आहे तर ऑब्वियसली इथं आलेला चालतो. जर कुठली बाहेरची फ्रँचाईज असती तर आम्ही सपोर्ट नसता केला. रतन टाटाचा फ्रँचाईज आहे. चला साईराम, तुमच्या मंडळाला मी आज भेट देणार आहे. जरा तुम्ही थोडासा तुमच्याशी बोलणार आहे मी. ओके हां चल यतीन बाय बाय. आणि इथं पण बसले दर्या बॉईज. करण जोहर आलेला नाही आहे इथं. आपल्या वाफेला पोचलो आहे, शहापूर वाफेमध्ये, जिथे आपला रात्रीचा हॉल्ट असतो. आणि आल्या इथं मी बघितलं आहे का काम चालू आहे इथं आपल्या रात्रीचं जेवणाचा. आणि जेवण जो आहे आपल्या तुषारदादाकडून आहे. तुषारदा त्यांचा पूर्ण टीम आलेली इथे. आपले विक्की आहो आलो भाई. बटाटी काम कमी आवाज जास्त. कोणचा खरं विक्की अशोकदा. आणि इथे आमची भांडी असतात जे जेवणाच्या टायमाला उतरवलेली माणसं आहेत तिथं सर्व काम. आणि भाऊजी कंटी मामा काय तो बघ घेतला हातान. बरोबर बोलला. चला आता बॅगी उतरवते मी तुम्हाला दाखवतो का आमच्या बॅगी उतरवतो आम्ही कशा. आणि बघा साईसेवक चालतात पण आणि तसे बॅगी पण उतरवतात. आणि यावर्षी मला आय थिंक वाटतं का हा चेंजेस झाले, कारण की मागच्या वर्षी आम्ही मंदिरात झोपलेलो आणि इथं हॉल खूप सारा मोठा केलेला आहे. आणि इथून या साईडला पूर्ण हे बघा हे पूर्ण बॅगी उतरवलेल्या आहेत. जेव्हा पदयात्री चालत येतात आणि आल्यानंतर त्यांना त्यांच्या बॅगी इकडे लाईनीत लावलेले भेटतात. आणि हो बरीचशी लोकं पुढे पण येतात आणि आल्यानंतर आपापली बॅगे लाईनीत लावतात. जागा फक्त ताळपत्री आतरून असते. आणि आतरल्यानंतर ज्यांच्या इथे बॅगे असतात जो तो आपापल्या बॅगी जमा करतो. जी पण बॅग दिसते ही बघा इकडं आहे. पण मी ते आता जेव्हा सर्वांच्या बॅगे लागतील त्याच्यानंतरच माझी बॅग लागेल. आणि पालखी इथे आपली ठेवलेली आहे या साईडला. तर चला पहिलं जाऊया आपण. जेवण काय ते बघूया. मला पण माहिती नाही आहे जेवण काय, कारण की वास खूप भारी येत होता. तर आज मला असं वाटतं का स्पेशल काहीतरी असेल. तर आपण आज काय बिर्याणी. अरे वा, तेव्हा एवढा सुगंध येत होता भारी. तर बघूया आणि थोडीशी हेल्प पण करू की तुषारदाकडे आता नेहमी येणं जाणं असतं तर ऑब्वियसली इकडे जाणं आहे. अक्षय वगैरे आय थिंक येतील का नाही आज येतील मला माहिती नाही आहे, तर येणार होते ती लोक. काय चाललं तुझं, काय चाललं आहे तो बघ. साईराम पाणी, तुम्ही एवढं लवकर आले तर लोक पाणी संपला, इकडे आलोय पाण्याचा भाग घेऊन जायचं आहे परत. आणि दुसरी गोष्ट पालखीची माईकची सोयी आणि आरतीची तयारी करण्यासाठी. अरे बापरे, तुम्हाला सांगतो मी हा चेहरा मी तुम्हाला रोज दाखवेन. हा सानिकालांचा मामा आहे का, लक्षात ठेवा. दादाचं पूर्ण नाव दादा सांग. मनोज एकनाथ म्हात्रे. हां, मी कसं नाव नाही घेऊ शकत, तू मोठं असणार म्हणून तू तुझे तोंडाने बोलले बरं. ते चेहरा बघून ठेवा, कधी दिसलं का यांना पण तुम्ही फोटो बिटो काढू शकता यांच्यासोबत. तर चला आता होतंय रेडी होईल. मग रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार सर्व. भाजी कसली भाजी, मला असं ऐकायला आलं का बिर्याणी तुषारदास. कुर्मा आणि बिर्याणी पण आहे. कुर्मा म्हणजे काय, भाजी काय असते कुर्मा म्हणजे? ते मटर, फ्लावर. अच्छा, त्यात मिक्स असते का. पण सुगंध एवढा सुप्पा येते ना. आणि मी काय जेवण आणि दोघं तिघाशी ग्रुपमध्ये जाईन त्यांना विचारणं आजचं जेवण कसं होतं नाही का. तर चला करू द्या त्यांची कामं, आपण मध्ये मध्ये येतोय. साईराम भंडारी काका आमचे पुजारी, आमचे पुजारी भंडारी काका जगदीश भंडारी यांचे वडील पुजारी काका. आणि इथं रुपेश नाईक, राजेश नाईक, राकेश नाईकचे वडील आहेत बाबा. साईराम. हा तर झालाय मोस्टली झालेलं आहे जेवण. मी तुम्हाला आता मंदिराचं दर्शन करतो. बटाटी बरोबर बोला ते. आणि ताई वगैरे आहेत इथे जे आलेले आहेत सर्व आपली सेवा देण्यासाठी. अशोकदा बरोबर आहे ना. तर चला तू चालत आले. अरे याला खेचून आणले विक्कीला. मला सांगा काही हा चालत येऊ शकतो का, तुम्ही कमेंटमध्ये फक्त सांगा. का नाही येऊ शकत, रिझन आहे खूप सारे नाही चालत येण्याचे. ज्याच्या मनात साई असतो तो कुठेही चालत जाऊ शकतो. बघूया ना मग पुढच्या वर्षी येतोय का नाही. नक्की येणार. समजेल ना. आणि माझे आयटम
तर ठीक आहे, हे बघा मी तुम्हाला आता मंदिर दर्शन करतोय. श्री क्षेत्र देवस्थान शिव मंदिर न्यास वाफे शहापूर. आणि आमचा जो हॉल्ट असतो नेहमी आम्ही इथे झोपायला असतो. आणि पण यावर्षी त्यांनी हॉल्ट बांधलेला आहे. मंदिरात सर्वात पहिले तुम्हाला लेफ्ट साईडला बघा दत्तांची मूर्ती बघायला भेटणार आहे. आणि तिकडून राईट साईडला बघा इथे हॉल्ट असतो, झोपायला असतो. आणि ठीक नंदी महाराज आहेत आपल्या लेफ्ट साईडला. नंदी महाराजच्या समोर कोण असणार आहे तुम्हाला माहीतच आहे. हर हर महादेव, नमो पार्वती पते, हर हर महादेव. आणि खूप सुंदर असा शिवलिंग आहे आणि खरोखर तुम्ही पाहू शकता किती सुपर. तर आपण सर्वात पहिले पाया पडून घेऊया. नमो पार्वती पते, हर हर महादेव, हर हर महादेव. आणि गाभारा बघा कसा आहे. हा मंदिरातले आतमधला गाभारा आहे. आणि हे बघा हर हर महादेव. इथे बघा शंकर पार्वतींची मूर्ती आहे. आणि तिथून थेट आपण आता बाहेर जाणार आहोत. मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर इथे तुम्हाला लेफ्ट साईडला माझ्या एक कुंड बघायला भेटणार आहे. तुम्ही पाहू शकता नंदी महाराजच्या मागे हा कुंड आहे. तो सध्याला क्लीन नाही आहे कारण की कोणीतरी पालखीवाले आले तेव्हा त्यांनी यूज केले. तर आता क्लीन करतील ते कुंड. त्याच्यानंतर तुम्हाला इथे छोटे छोटेसे मंदिर बघायला भेटणार आहेत आपल्या. आणि ठीक त्याच्यानंतर आपल्याला इथे स्टोरी दिलेली आहे. या मंदिराची जी ओरिजिनल स्टोरी आहे तुम्ही पाहू शकता. या मंदिरात ॲक्च्युली हा मंदिर कसं इथं बांधला गेलेला आहे. 500 ते 700 वर्षापूर्वीची इकडची खूप मोठी स्टोरी आहे. सो तुम्ही जर तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओ स्टॉप करा आणि पूर्ण यात दिलेला आहे. नाहीतर मी सकाळी तुम्हाला नक्की सांगेन की या मंदिराची स्टोरी काय आहे. आणि ठीक इथं आल्यानंतर तुम्हाला काशी विश्वेश्वर जो मंदिर आहे आपल्या काशीला त्याचप्रमाणे हुबहू त्याची कलाकृती केलेली आहे. बघा इकडे दिसते तुम्हाला एंट्रन्समध्ये मी दाखवतो वरतून खाली. आणि इथं नंदी महाराजच्या ठीक समोर आहेत आपले लाडके भोलेनाथ दासो महाराज पण आहेत इथं. आणि हे भोलेनाथ आहेत आपल्या. आणि असं आहे मंदिर आपलं या साईडला पूर्ण भरलेला. आणि ठीक आम्ही म्हणजे जेव्हा इथे यायचो इथे आल्याच्या नंतर ज्याला जो कोपरा भेटेल ज्याला जी जागा भेटेल तो तसा इकडे झोपायचा पूर्ण. आणि ठीक याच्या मागच्या साईडला नदी आहे जी पावसाळ्यात खूप भरलेली असते. पूर्ण पाणी खूप टोकापर्यंत असतो. आणि हा बघा इथे हा पूर्ण परिसर इथे आहे या साईडला इथे. आणि ठीक आहे आता चला हा तर होता मंदिराचं दर्शन. पण मग मंदिराची माहिती तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सकाळीमध्ये सांगेन. कारण की ॲक्च्युली मंदिर कसं बांधण्यात आलं, मंदिराची स्टोरी काय, एक महाराज आलेले, इथं गंगाजल कसं काय आणण्यात आला इथपर्यंत सर्व माहिती मी तुम्हाला सांगेन. आज स्पेशल बिर्याणी, वडे, पापड, भाकरी आणि मिक्स भाजी आहे. आणि बटाट्याची अजून उसल पण आहे बटाट्याची. आणि याला काय म्हणतात भाऊ? खाजा पण आहे. आणि इथं आपण आज शेअरिंग करतोय पूर्ण जेवण. आगासनचे पूर्ण बंधू लोक आहेत. पूर्ण आगासन गावातले आहेत ना पोरं पूर्ण. आणि यांचे ग्रुपचं नाव काय भाऊ? आपल्या ग्रुपचं नाव साई एकविरा ग्रुप. आणि यांच्या वैशिष्ट्य काय माहिती आहे यांच्या ग्रुपची? म्हणजे आगासनची जशी बरीचशी ग्रुप आहेत ते दरवर्षी म्हणजे दिवसाला 2-2 दिवसाआड टी शर्टही असतात ना. आज त्यांनी टी शर्ट त्यांची ब्लू कलर ना रोजची एक टी शर्ट मस्त मस्त रोजची एक टी शर्ट असते त्यांची. खूप छान छान टी शर्ट असतात. राकेश भाई आहे इथं आपला. तो नेहमी रात्री सँडोमध्ये असतो. काय माहित कोणाला बॉडी दाखवायची असते त्याला. गरम होतं का ऑलवेज? कारण की तो खूप हॉट आहे म्हणून तो गरम होत असतं. असू दे चालतंय. चला आता जेवून घेऊया मस्त. चला साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तर चला झालेलं आहे आमचं. आणि आजचा स्पेशल डिश तुषारदाकडून होता. आणि यांची पूर्ण इकडं आहेत ज्यांनी जेवण वगैरे महिला मंडळ गेलेत वाटतं. कुठे आहेत तिकडे त्या साईडला ताई वगैरे सर्व. तर नामुदा काय बोलशील आजचा जो आपला कार्यक्रम झाला. आणि तुषारदाने मागच्या वर्षी चायनीजचा म्हणजे आयटम ठेवलेले होते सर्व आणि ते पण खूप सुंदर झाले होते. आणि यावर्षी तर अजून भारी जसं बिर्याणी होती आणि 2-3 मिठाईचे पण आयटम होते. वडे तर खूपच भारी होते. मी टेस्टिंग करता गाईस 4-1 वडे खाल्लेले आहेत मी. आणि नामुदा काय बोलशील मग आजच्याबद्दल? बोलायचं म्हणजे की आजचा जो जेवण होता ते खूपच सुंदर होता. आणि दुसरं असं म्हणजे की तुषारची जी टीम आहे एकदम खूपच छान आहे. आणि तुषारदा तुला जो आमच्या पालखीशी तू अनुभव कसा आहे तुझा? पालखीचा अनुभव म्हणजे आमच्याकडे असं काय पालखीचा सोहळा वगैरे होत नाही.
आणि जे नामूदादा आणि त्यांचे सर्व सहकारी सर्वजण सयादा झाले, रुपेशदा झाले, आपला तो भरतादादा झाला आणि अशोकदादा झाले, हे लोक आणि अजून सर्व म्हणजे जे वयस्कर जी टीम आहे ते जे टीमवर्क करतात म्हणजे ते जे मेहनत घेतात तेवढी मेहनत कोण आपण यंग मुलं पण घेऊ शकत नाही, यंग मुलं. आणि त्यांच्याकडे बघून त्यांच्याकडे आपण बोलतो जसं प्रेरणा घेऊन त्यांचं गेल्या वर्षीपासून मला असं वाटायला लागलं की त्यांना काहीतरी थोडीफार आपल्याकडून हेल्प व्हावी म्हणून आम्ही आपले सहकारी किंवा कुक वगैरे घेऊन येऊन आणि त्यांना एक दिवसाचं का होईना आराम मिळावा या उद्देशाने आपण म्हणजे भंडाऱ्याचा कार्यक्रम करतो. पण साईंची कृपा आहे आपल्यावरती म्हणून आपण करतो. वेळ प्रसंगी सर्व मदत असते ती साईबाबांच्या थ्रू होते आणि प्लस दादांच्या आणि त्यांच्या अख्ख्या सर्व मंडळातर्फे होते. नाही खरोखर खूप छान, म्हणजे एवढं भारी वाटलं ना. सायदा काहीतरी बोलतोय, एवढा शाय कॅमेरा समोर जास्त काय बोलत नाही पण ऑफ कॅमेरा तो खूप बोलतो. आणि रिक्की भाऊ आहेत, अजून आपले पण भाऊ जे दिव्यावरून आहेत, मस्त मस्त केश आणि तू पण भाऊ, धन्यवाद तुम्ही सर्व आलात, पूर्ण टीम पूर्ण. आणि काय बोलतोय तर ठीक आहे. आणि हो तुषार दादा अशीच सेवा देत राहा खूप खूप. आणि भंडारा तू तर येशीलच आम्हाला लाची दिवसाला पण भेटायला आणि भंडाऱ्याला सुद्धा धन्यवाद तुम्हा सर्वांचा. श्री साईसेवक मंडळाच्या वतीने पूर्ण सभासद आणि अध्यक्ष उपाध्यक्ष जेवढे पण आम्ही पण महाराज की जय, साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय. तर चला आरती चालू झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आजचा जेवण किती भारी होता, खरोखर खूप भारी होता. आता आपण जाणार थोडीशी आरती क्लिप घेणार, त्यानंतर जाणार गुड नाईट. आणि इथं आपले आहेत सेवेकरी बसलेले आहेत. कसं वाटलं आजचं जेवण? जेवण तर रोजच भारी असतं पण आजचा स्पेशल होता नाही का. आणि मला असं आठवतंय का मागच्या वर्षी कोणीतरी वडापाव ठेवलेला होता, यावर्षी सुद्धा आहे का परान? ओके, कुठल्या दिवशी असतो आपला वडापाव? सिन्नर घाटाच्या इकडे असतं. आणि बाहेर ठीक आहे ना पाय वगैरे. मागच्या वर्षी दादांची सीट पडता पडता वाचलेली होती तिसऱ्या का चौथ्या दिवशीच नाही का, पण त्यांनी गोळी दिली त्याला मिलिंद दादानी, मस्त फास्ट ट्रॅक झाले. हे बघा मी बोलतो पदयात्रा असं नसते तर कोण एखादा बघा आता दादा लोकांची तब्येत बघा पण तरी पण ती लोक चालतात, पायात फोड आले काही असो प्रॉपर पूर्णपणे चालतात. तर चला आता मी जरा आरतीत जातो थोडासा. तर जे आजची सेवा देण्यात आई लोकांचा पण खूप काय बोलतात खूप मोठा होता काम. आणि ताई लोक आपण राहायला कुठे सर्वजण? डोंबिवलीत का? याच्या अगोदर कधी साई पालखीत आलेत किंवा तुम्ही गेलेत का? सो कसा होता आजचा अनुभव तुमचा? खूप छान होता. आणि आल्याच्यानंतर आमची पालखी तुम्हाला कशी वाटली? थँक्यू थँक्यू. असेच येत राहा. आणि पालखीत कधी कधी आता आम्ही तर महिला नाहीत पण आमच्या दुसऱ्या अशा पालख्या तिकडे पण महिला चालतात, तुम्ही पण या पुढच्या वर्षी पण अशी सेवा देत राहा. थँक्यू आल्याबद्दल खूप खूप थँक्यू. चला आता आपण जाऊ, आरती होते आणि आरतीच्या नंतर डायरेक्ट झोपायला जाणार आहे. चला मी तुम्हाला दाखवतो की आरती 10ची होते पूर्ण. साईराम आलेले आपल्याला गावातून आपल्याला भेटायला. दिशाची मम्मी आहे आणि नवीन 2 आम्हाला कोण बैला सोडून गेले बोलतो ना, बैलांचा पोरगा काय बोलतात वासरू. हां तर आता 2 शहापूरपासून जॉईन झालेले आहेत. तर चला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही सांभाळून घेऊ त्यांना आरामात आरामात आरामात. चला साईराम साईराम साईराम. तुम्ही आहेस ना? चल भाई चल चल. तर चला फायनली रात्र झालेली आहे, आता झोपतो मी पण, कारण की
एवढी झोप आलेली आहे ना, खूप झोप तर झोपणार नाही आहे मी, कारण की व्लॉग एडिट करायचा आणि इथं नेटवर्क नाही आहे. सो मी इथून व्लॉग एडिट करून मला एक म्युझिक डाउनलोड करायची. तर मी जरा शहापूर एक्सप्रेस ते त्या साईडला जाणार, जिथं मी मगाशी चेक करून आलो आहे, मेडिकलमध्ये गेलेलो तेव्हा तिथं नेटवर्क आहे. सो तिकडं जाऊन मी व्लॉग एडिट करून अपलोड करून सकाळी परत मग इकडे येणार आहे. थोडीशी धावपळ आहे व्लॉगिंगसाठी, पण ठीक आहे. आणि चला, आजचा प्रवास कसा वाटला आमचा नक्की तुम्ही सांगा. सकाळी उठू आणि सकाळी तुम्हाला जसं मी सांगितलं मंदिराच्या बद्दल माहिती देणार आहे. सो तुम्ही कनेक्टेड राहा आणि चॅनल अजून पण सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, साईराम, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ माझी बघितली त्यासाठी खूप 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 थँक्यू. आणि उद्याच आपण परत सकाळी याच टायमाला आपला व्लॉग येणार आहे, तर कंटिन्यू राहा. आणि हो, जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे, साई बाबा की जय.